क्षेत्ररक्षणाचा निर्णय निवडला. 3 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आपल्या भेटीला आलंय. मॅचला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 मध्ये अक्षयला आणलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि दुसऱ्या फेरीची पहिली मॅच आहे. पहिला बॉल पहा, ऑन साईडला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, लाईन मिस केली गेली आणि पहिलाच बॉल डॉट मैदानावरती डिलिव्हर झालाय. 18 चेंडूची मॅच आहे. 18 बॉलमध्ये आता इथे तुम्हाला धावा कराव्या लागतील, कारण सत्र क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. आपण ज्या मैदानावरती क्रिकेट खेळत आहे चंदसरचे तपस्या मैदान, 3 सत्रामध्ये मैदानावरती खेळ आपण नेहमी पाहिलाय, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. आणि ज्या सत्रामध्ये आपण आता सध्याच्या घडीला मैदानावरती आहोत हे सत्र आहे दुपारचे. ते उजव्या हाताच्या बॅटरची हवा आपण पाहिलेली आहे. यावेळी इनफिल्डच्या डोक्यावरून बॉलला पाठवून दिला, एक्स्ट्रा कव्हर, रिजनच्या बाहेर चौकार. येस, थँक्यू. पहिल्याच बॉलवरती बिग ब्लास्ट इनफिल्डच्या डोक्यावरून 4 धावेनं मात्र पहिल्या इनिंगला सुरुवात झाली. दुसऱ्या बॉलवरती ही काउंटर अटॅक करायचा होता. उंची जास्त लांबी नाहीये. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलवरती आला आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद झाला, विकेटचं पतन. येस, थँक्यू. पहिल्या ओव्हरमध्ये बरंच काही पाहिलंय. डॉट, त्याच्यानंतर कमबॅक आणि त्याच्यानंतर फलंदाज बाद. कभी खुशी कभी गम, दोन्ही बाजूनं हे चित्र या पहिल्या मॅच मध्ये म्हणजेच पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहत आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, जिथे बॅटिंग करण्यासाठी आता नवीन बॅटर योगेश मैदानावरती इन ॲट क्रमांक 3 वरती दाखल झालाय, एक जबाबदारीचं ओझं खांद्यावरती घेऊन. कारण पहिला फलंदाज अगदी लवकर बाद झालेत. अजूनही निर्धारित 2 षटकांचं खेळ इथून पुढे शिल्लक आहे आणि या षटकातील 3 चेंडू आहेत, म्हणजे 2.3 चेंडू अजूनही मैदानावरती शिल्लक आहेत. योगेशच्या खांद्यावरती जबाबदारी. पुढचा बॉल यावेळी लाफ्ट केलंय, इन टू द गॅप, चेंडू निघून गेलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. साठी इथे अगदी रणनीती साफ आहे. अटॅक इज अ वेज डिफेन्स. मैदानावरती प्रत्येक बॉलवरती आता अटॅक, आक्रमक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने होईल, कारण इथे संघ जिंकायला हवा. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी तुमचे प्रयत्न तितके पॉझिटिव्ह असायला हवे आणि मैदानावरती ती पॉझिटिव्हिटी बॅटिंग करत असताना पाहता. प्रत्येक बॉलवरती एक आक्रमक फटका. बॉल खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी. बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नव्हता. ज्या पद्धतीनं आपण मैदानावरती जर पाहिला तर जसं मैदानावरती चित्र आहे सध्याच्या घडीला, बॉल पडल्यानंतर सबमरीन खाली राहिला, बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नव्हता. डॉट बॉल. पुन्हा एकदा मागचा बॉल वर डॉट आला जरूर. इथे मोठा फटका, षटकार. मेरा बाप बदमाश था, मैं बदमाश हूं. थँक्यू. इथे जर आपण पाहिलं तर एक आक्रमक फटकाला सीमारेषेच्या बाहेर बॉलला पाठवून दिलं आणि 6 धावा. 6 धावेनं पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस रणसंख्या 14 या आकड्यावरती आहे, जिथे अक्षयला मॅन्डेटरी पॉवर प्लेसाठी गोलंदाजी मोर्चावरती आणलं होतं जरूर, मात्र दोन्ही बाजूनं काउंटर अटॅक. आणि इथे आता मात्र त्या धाव्याच्या डोंगर जो आहे त्या डोंगरावरती एक स्पीड ब्रेकर लावण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आता गोलंदाज अंकेशला आणलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये बरंच काही आपण पाहिलं. डॉट बॉल, विकेट, षटकार, चौकार. आणि आता या बॉलसाठी क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदलाव केला गेलाय. काऊ कॉर्नरला मिड ऑनला पाठवलं गेलंय आणि या मिड विकेट या बॉलसाठी तैनात सर्कलच्या बाहेर. ऑफ साईडला पुन्हा एकदा स्वीपर कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर. संधी निर्माण झाली, दोन्ही हाताने स्वीकारही केली. फलंदाज क्रमांक आणखी एक बाद, विकेटचं पतन.
थँक्यू. सागर नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. या षटकामध्ये आपण पाहिलं तर अंकितच्या पहिल्याच बॉलवरती गडी बाद झाला, ज्याचा आपण उल्लेख केला की कमबॅक करणं, स्पीड ब्रेकर लावणं गरजेचं आहे. आता इथे मात्र ती पहिली वीट जरूर रचली गेली. मात्र दुसऱ्या बाजूला सागर आता काय प्रयत्न करेल. 11 चेंडूचा की शिल्लक आहे सत्र क्रमांक 2 मैदानावरती. आणि अशा परिस्थितीमध्ये मी विनंती करेल मित्रांनो, आता आपल्याकडे टाइम लिमिट्स आहेत. गोलंदाजी करणाऱ्या संघाला त्याचबरोबरीने सर्वच खेळाडूंना मी इथून पुढे अगदी नम्रतापूर्वक विनंती करेल की मित्रांनो, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि क्रिकेटमध्ये वेळेला फार महत्त्व आहे. कारण डे लाईटमध्ये संपूर्ण स्पर्धा आपण कव्हर करतोय. यावेळी अगदी कमरेच्या वर बॉल होता, छातीच्या वर, आणि बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. 9+6 षटकार. आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली कर्जाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता, भिडायचं नाही, आडवाला त्याला सोडायचं नाही, आणि सोबत हाय सीतावर हाय बनका तुम्हाला. थँक्यू. 21 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावले गेलेत. आणि पुढचा बॉल आहे फ्री हिट, म्हणजे आता बॅटरच्या खिशामध्ये लायसन आहे. हवे त्या रेंजमध्ये, हवे त्या झोनमध्ये अगदी फटके खेळू शकतात. एक मोठा फटका आला आणि रणसंख्या 21 या आकड्यावरती स्थिर. पुढचा बॉल, या बॉललाही लाफ्ट केलाय, अगदी वाऱ्याच्या वेगानं बॉल निघून गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. सीमारेषा पलीकडे षटकार. येस, थँक्यू. एक नो बॉल मैदानावरती डिलिव्हर्ड झाला आणि या मॅच मध्ये बरंच काही घडताना आपण पाहताय. 27 आतापर्यंत 27 धावा पुन्हा एकदा शफल झाले. अक्रॉस आणखी एक फटका, लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. बिग हिट, 3 इन रो षटकार. थँक्यू. डबल 33 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर आणि 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकातील संपलाय. मी जसा उल्लेख केला की पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाले जरूर, मात्र सागरनं जो काही मैदानावरती पलटवार केलाय, मागच्या 3 चेंडूवरती बॉल सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. त्यामुळे आता येणारे जे चेंडू शिल्लक राहिले 3, त्याच्यावरती मैदानावरती काय घडेल. यावेळी बाहेर ठेवलं, बॉलला नजरेपासून दूर शफल झाले आणि तो डाऊट ऑफ बेनिफिट यावेळी बॉलरच्या खात्यामध्ये. बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नव्हता, अगदी लेनच्या विपरीत दिशेमध्ये बाहेर बॉल होता. त्याला ऑन साईडला खेचून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता सागरचा आणि इथून कमबॅक झाले डॉट बॉलची सांगता. गोलंदाज अंकिश पुन्हा एकदा इन ॲक्शन. यावेळी पॅडवरती बॉल, मागे यष्टीरक्षक जोपर्यंत बॉलवरती येईल एक सिंगल धाव या बॉलवरती कंप्लीट होत असताना आपण पाहणार आहोत. आणि रणसंख्येने थोडासा आकार प्राप्त केलाय. धावांचा जो आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय 34. 34च्या घरात 1 टू गो. या षटकातील हा शेवटचा बॉल आहे. आणि समोर जर पाहिलं तर बॅटिंग करण्यासाठी योगेश आणि सागर ही जोडी आहे. स्ट्राईक एंडला योगेश आहेत, ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 10 धावांचं आपण योगदान पाहिलेलं आहे या मॅचमध्ये. अंकिश इन ॲक्शन. समोर योगेशचं आव्हान, राईट मोर द विकेटनं पॅडलेनवरती बॉल होता, पुन्हा एकदा ऑन साईडला फ्लिक केलं, दिशा दिली, जोपर्यंत सर्कलमध्ये बॉलला अडवलं गेलंय. सिंगल धावाली. षटक क्रमांक 2 या सिंगलनं संपवलं गेलंय आफ्टर कम्प्लिटेड ऑफ 2 ओव्हर्स. रणसंख्या जर आपण पाहिलं तर रन झाल्या 35, लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक 3 आणि 3 अगोदर आपण ऐकूया डीजेला. थँक्यू. अजिंक्य आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 मध्ये अजिंक्यला आपण पाहताय. तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला योगेश, जे 3ऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी मैदानावरती दाखल झालेत. 11 धावांची योगदान. 3 बॉलमध्ये 11 धावसंख्येवरती आहेत. पहिलाच बॉल, काव काउंटचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय, लाजवाब कॅच, फलंदाज बाद, विकेटचं पतन.
अगदी आणखीन एक फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर सोबत मैदानावरती दाखल झालेत. 5 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. अगदी आपण तिसऱ्या षटकाचा खेळ हा सध्याच्या घडीला मैदानावरती प्रगतीपथावरती पाहत आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आहे. संघर्ष 11 विपक्ष YCC वाकी हे दोन संघ मैदानावरती आहेत आणि संघर्ष 11 या संघाने टॉस जिंकत असताना सर्वप्रथम आम्ही फिल्डिंग करू, क्षेत्ररक्षण करू असा त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला गेला आणि आतापर्यंत थोडेसे महागडे ठरलेत गोलंदाज, कारण जवळजवळ 13 चेंडूचा खेळ संपलाय आणि 35 धावा. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल, हाई बॉल सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. पुन्हा एकदा एक मोठा फटका, षटकार. थँक्यू. आपण सुरुवातीलाच उल्लेख केला की या सत्रामध्ये तुम्हाला उजव्या हाताचे फलंदाजाची हवा या मैदानावरती निश्चित पाहायला मिळेल. वारा तिथे मारा आणि मैदानावरती तेच घडतंय. जिकडे हवेचा झोक आहे तिकडेच अगदी फटके एलिव्हेट केले जातात या संपूर्ण मॅचमध्ये. ते ऑफ साईडला ही लेन चांगली आहे. तुम्हाला बॅटरच्या बॅटच्या रीच पासून बॉलला दूर ठेवावं लागेल. जर त्याच्या रडारमध्ये तुम्ही बॉल दिलात तर ऑन साईडला तो बॉल सीमारेषा बाहेरच तुम्हाला मिळेल. त्याच्यामुळे बॅटरचा जो स्ट्रॉंग झोन आहे त्या झोनपासून तुम्हाला बॉल बाहेर हाताळावा लागेल, एक अँगल क्रिएट करावा लागेल, अपॉर्च्युनिटी शोधावी लागेल, कारण क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला अपॉर्च्युनिटी क्रिएट करावी लागते. इथे पहा आणखी एक रनआउटची संधी आहे. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली जाते, लाऊड अपील होते. मात्र इथे पाहिलं तर अंपायरचा सिग्नल नॉट आऊट आहे आणि क्रिकेटच्या मैदानावरती एखाद्या डिसिजनसाठी तुम्हाला अपील करणं हे अनिवार्य आहे, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 31 मध्ये अपील या गोष्टीचा उल्लेख सापडतो. विदाऊट अपील अंपायर्स कॅनॉट इंटरफेअर. आणि मैदानावरती आपण तेच पाहिलं, रनआउटसाठी अपील जरूर झाली, पंचांचा इशाराला नॉट आऊट आणि एक धाव संघाच्या एकंदरीत टोटलमध्ये ॲड होईल. रणसंख्या 1च्या मदतीनं 43च्या घरात जाऊन पोहोचले. येणारे 2 चेंडू शिल्लक राहिलेत इनिंग क्रमांक 1 मधील. अजिंक्य गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. या ओव्हरमध्ये एक षटकार आतापर्यंत आला. यावेळी पहा अँगल क्रिएट केला, बाहेर ठेवलं बॉलला आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा हादरा लागतोय. आणखी एक फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद. थँक्यू. याच्यानंतरची मॅच आहे त्यासाठी तामाने पहिली वाडी आणि साई इलेव्हन बानेवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. तामाने पहिली वाडी आणि साई इलेव्हन बानेवाडी नेक्स्ट मॅच आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. मॅचच्या दिशेने आपण जाऊया जिथे शेवटचा बॉल मैदानावरती शिल्लक राहिलाय. रणसंख्या 43च्या घरात. ऑफसाईडला पुढे एकदा अलॉंग द कार्पेट म्हणजे जमिनी लगत हा फटका येतोय. फक्त आणि फक्त सिंगलवरती रोखलं गेलंय. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपवला गेलाय आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस स्कोरकार्डवरती धावा आहेत 45 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. येणारे 18 बॉल 15च्या सरासरीनं आता 45 धावा या करायच्या आहेत आणि टॉससाठी तामाने पहिली वाडी विपक्ष साई इलेव्हन बानेवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला मी विनंती करतोय आपण टॉससाठी प्लीज प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि त्या अगोदर पुन्हा एकदा संधी देऊयात सुमितला.
तर या स्पर्धेसाठी ज्यांचं एक मोलाचं सहकार्य लाभलंय, ज्याने या स्पर्धेला अगदी मदतीचा हातभार लावलाय, त्या सर्व आमच्या देणगीदार असतील किंवा पुरस्कृत करते असतील ते सर्वांचे आभार. दीपकदादा भालेकर असेल, उमेश गोसावी, कृष्ण पालांडे, बबनदादा, गजानन मोरगे, गजानन मोरे, देवकी बाबर, सीताराम पालेकर, नितीनजी चव्हाण, निखिल आणि विशालजी सुतार, गणेश जांभले, रुपेश देवरुखकर, किशोर आमकर, प्रथमेश दसुरी, कल्पेश जाधव, लक्ष्मण नार्वेकर, पवन जोशी, महेंद्र परब, संतोष झारे, मितेश घाटल, सचिन खेडुलकर, नरेश रहाटे, गणपत मोंडे, योगेश पेडणेकर, निलेश धुमाल आणि टीम, कुलदीप कुमार, महेश हाटे, जयेश दसुरी आणि महेशजी सावंत या आमच्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार. त्यांच्या बरोबरीने सिकंदर आरगडे, अमित भरडे, निलेश अणकुले, प्रवीण भोसले, तेजस पतियान, अरविंद महात्रे, अनिकेत चव्हाण, शंभूजी चोरगे, दारिस तेकर सर असेल, संतोष दादा, अभित दादा, मोदी सर, जयेश आडिया, रोशनजी शिगवन, कल्पेश गोसावी आणि या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मी आभार व्यक्त करतो. चला बॅक टू द फील्ड. सर्वांचं पुन्हा एकदा मॅच मध्ये सहर्ष स्वागत. जिथे संघर्ष 11 आणि YCC वाकी या दोन संघामध्ये आपण मॅच पाहत आहे. YCC वाकी या संघानं पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असतं. धावफलकावरती 44 धावा लगावल्या. 45 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं गेलंय. नेक्स्ट मॅच आहे एका बाजूला ब्राह्मणदेव क्रिकेट संघ पहिलीवाडी विपक्ष साई 11 बानेवाडी या दोन संघांमधील पुढची मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. दुसऱ्या इनिंग मधील पहिला बॉल अगदी सावध सुरुवात. पुश रहो खुश, अगदी खुश करो पुश रहो. यावेळी पाहिलं तर अगदी पुश केला आणि एक सिंगल धाव कंप्लीट झाले आणि सिंगलच्या साह्याने अकाउंटही ओपन केलं बॅटिंग करणाऱ्या संघर्ष 11 या संघाने. नयन यांच्या बॅटमधून पहिली धाव पाहिली, हलक्या हाताने केवळ स्टिअर केलं. इथून तुम्हाला 15ची सरासरी राखायची आहे कारण 45 धावांचं टार्गेट आहे. पहिलं षटक पॉवर प्लेज आहे. हे षटक या मॅचमध्ये बरंच काही निर्भर करेल. इथे धावा आल्या तर बरंच काही उलटफेरी पाहायला मिळेल. ऑन साईडला फटका येतोय मिड विकेटला. सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलं गेले. सिंगलनं मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट. रणसंख्या दोन्ही आकड्यावरती आहे. 15 मध्ये 45चं इक्वेशन, 15 मध्ये 45चे समीकरण या मॅच मध्ये. दोन चेंडूचा खेळ संपलाय आणि रणसंख्या दोन्ही आकड्यावरती. गोलंदाज मोनिश यावेळी आडव्या बॅटनं बॉलला पाठवून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरून. सीमा रेषा पार, बिग हिट षटकार. थँक्यू. नक्कीच. हॅलो. नक्कीच एक चांगली सुरुवात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिशांची पाहायला मिळाली. कारण का कुठेतरी YCC वाकी हा संघ देखील चांगला खेळलाय. कारण का 2 गडी तंबूच्या आसाच्या परतल्यानंतर एक सागरच्या माध्यमातून चांगली बॅटिंग राहिली आहे. इनपिचच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका तर खेळला आहे परंतु चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार. आतापर्यंत जर पाहिलं तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण का एक षटकार आला आणि त्याच बरोबरीने एक चौकार देखील आलाय. थँक्यू. आता इथे जर पाहिलं तर 12 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या गेल्यात. रन झालेत 12 आणि सुरुवातीला जसं कामतेकरची उल्लेख झाला 45 धावांचं टार्गेट आहे. प्रति षटकामागे 15ची सरासरी आहे. तुम्हाला कॅल्क्युलेटेड माइंडनं हा क्रिकेटचं गणित आहे ते सोडवावं लागतं आणि इथे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1-2 12 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि ज्या पद्धतीनं आता काउंटर अटॅक केला नयननं. पहिल्या चेंडूवरती नयनच्या बॅटमधून एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला. मात्र जशी रडारमध्ये बॉल दिले जात आहेत अगदी ऑफ साईडला 2 फटके आलेत. अप्रतिम लाजवाब. रणसंख्या 12 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर कुठेतरी सरासरी 15चे आपल्याला गाठायचे आहे
परंतु आत्तापर्यंत दिशांची 12पर्यंत मजल मारली आणि त्याच्यामध्ये 2 चांगले फटके, म्हणजेच कुठेतरी पलटवार करताना हा देखील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण का वाकीचा विचार केला तर तो देखील आमच्या राजापूर तालुक्यातील एक नामवंत संघ आहे. त्यांची देखील सुरुवात थोडीशी खडतड झाली होती आणि त्याच्यानंतर एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. चार चेंडूचा खेळ संपवला गेलाय आणि रणसंख्या 12 आहे. अजूनही 2 चेंडू कामतेकरची शिल्लक आहेत आणि 15 धावांची सरासरी राखण्यासाठी एक मोठा फटका येईल की पुन्हा एकदा नयन त्याचं डिफेन्सिव्ह मोड मैदानावरती सादर करेल. ज्या पद्धतीने सुरुवात केली होती शेवट कसा करतोय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सागर त्या ठिकाणी आपल्याला माफ करा मिड विकेटला फील्ड करताना पाहतायत. 14 धावा बंद दिशांनी फक्त एका धावेची म्हणजे सरासरी काढण्यासाठी एका धावेची गरज आहे काही संघाला. कारण का क्रिकेट हा खेळ आहे आणि तो आत्तापर्यंत कुठेतरी प्रत्येकाने प्रामाणिकपणा दाखवला आहे आणि नक्कीच नयनच्या माध्यमातून देखील कुठेतरी मेरिटवरती क्रिकेट खेळलं जाते. अगदी नयनची क्षमता मैदानावरती आपण पाहत आहे. रडारमध्ये बॉल आल्यानंतर हवेमध्ये त्या बॉलला पाठवतोय आणि एखादा चांगला बॉल असेल तर त्याला सन्मानही तुम्हाला देता यायला पाहिजे. कारण क्रिकेटमध्ये खूप चांगलं वाक्य आहे की चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार तुम्हाला घेता यायला हवा. यावेळीही भरपूर समाचार घेतलाय. खराब बॉल होता, बॉल निघून अगदी सीमारेषा पलीकडे आतमध्ये अडवला गेलाय. ते क्षेत्ररक्षक तितकंच खूप लाजवाब पाहायला मिळेल आउटफील्डमध्ये. खराब बॉल होता, खराब बॉलवरती हा पंच देखील पाहिला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, अंपायरचा सिग्नल आलाय, पहिलं षटक या ठिकाणी संपवलं गेलंय आणि स्कोर कार्डवरती धावा आहेत. लॉस ऑफ नन विकेट्स 16 ऑन दी स्कोर कार्ड. चला थँक्यू. थोडीशी गाई करा. दोन्ही ऑफिशियल पंचांना देखील विनंती असेल. 12 चेंडूने दिशांची 29 धावा. एक चांगली मॅच म्हणजेच दुसऱ्या फेरीची पहिलीच लढत आपल्याला चांगली होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण का दोन्ही संघ मात्र जो संघ मात्र हरेल त्याला मात्र 1 वर्षाच्या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. अगदी हीच गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळी एखाद्या स्पर्धेमध्ये पराभूत होतात पुन्हा 365 दिवस त्या स्पर्धेची तुम्हाला वाट पाहावी लागते की आता कोणत्या तारखेला ती स्पर्धा येणार. इथे आपण पाहताय तर दोन्ही संघ आहेत, ते दोन्ही संघ पहिल्या मॅचचे विजयी संघ आहेत. त्यामुळे मैदानावरती काय करण्याची गरज आहे हे जाणणारे संघ आहेत. येणारे 2 षटक 12 चेंडूचं शिल्लक आहे आणि 12 मध्ये गरज आहे 29 धावांची. चला मित्रांनो, इतका वेळ नाही घेऊन चालणार, त्यामुळे विनंती आहे की कमीत कमी वेळेमध्ये आपण फील्ड प्लेस करून मॅच ऑन करूयात. योगेश चालित गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल आहे, पहिल्या बॉलला सोडून दिलं. मात्र जर आपण पाहिलं तर बॅटल शफल झाले होते, जिथे उभे आहेत स्टंप सोडून शफल झाले आणि जो एक्स्ट्रा बेनिफिट आहे तो मात्र गोलंदाजाच्या खात्यामध्ये आहे. सुरुवातीलाच उल्लेख झाला की शफल झाल्यानंतर जी क्रीज आहे त्याचा अतिरिक्त वापर अगदी गोलंदाजासाठी खुलाही केला जाईल. पहिला बॉल निर्धाव. योगेश यांचा पुढचा बॉल ऑफसाईडला मोठा फटका खेळायचा होता काऊ कॉर्नर रिझन मधून. क्षेत्ररक्षक बॉलवरती आले, फक्त सिंगल धाव येते आणि सिंगलनं रणसंख्येमध्ये वाढ होईल. धावांचा जो आकडा आहे तो जाऊन पोहोचतो 17-17च्या घरात. नक्कीच आपण जर पहिल्या षटकाचा विचार केला दिशांची 16 धावा आल्या. त्याच्यानंतर कुठेतरी या षटकाची सुरुवात योगेशच्या माध्यमातून चांगली झाली आहे. बॅटिंग तर चांगली केली होती परंतु कुठेतरी गोलंदाजी करताना देखील दमखम दाखवलाय आणि आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर कुठेतरी एक निर्णायक भूमिका त्याच्या माध्यमातून आतापर्यंत साकारली गेली आहे. तिसरा बॉल आहे षटकातील. योगेश यावेळी पुन्हा एकदा नयनची विकेट महत्वाची आहे. ती विकेट या बॉलवरती येईल का? नाही येणार. कव्हर खूप चांगल्या रीतीने केलं गेलं ग्राउंड. मात्र नो मॅच लँडमध्ये जिथे क्षेत्ररक्षक तैनात नव्हता बरोबर त्याच झोनमध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. रणसंख्या ही 19 या आकड्यावरती 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपवला गेलाय आणि तर नयनच्या खांद्यावरती ती जबाबदारी स्पष्टपणे जाणवायला लागली. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ प्रेशर. ज्यावेळी एखाद्या खेळाडूवरती दर्पण निर्माण होतं त्यावेळी त्या दर्पणामध्ये त्या प्रेशरमध्ये एखाद्या वेळेला आपल्याकडून चुकीही पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ संपलाय. नक्कीच दुसऱ्या बाजूने वेगळ्या धाटणीची गोलंदाजी होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये योगेशच्या माध्यमातून
पाहायला मिळते. नयन आहे थोडासा शफल अगोदरच झाला होता, परंतु चेंडू स्लॉटमध्ये आला नाहीये. प्रयत्न तर करतोय, परंतु शेवटपर्यंत जो नक्कीच प्रयत्न करेल तो मात्र विजयी होईल. कारण का क्रिकेट असा खेळ आहे, कधी तुम्हाला वरचढ ठरवतो. कारण का एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून पाहिलाय, परंतु कुठेतरी त्याला थांबवण्याचं काम हे मात्र योगेशच्या माध्यमातून झालंय. अगदी पुन्हा एकदा एक्स्ट्रा शफल झाले होते, बराचसा बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर पंचाने स्पष्ट नकार दिला, हा व्हॅलिड बॉल आहे असं पंचांचा एकत्रित सिग्नल आपण पाहिला. पुन्हा एकदा शफल झाले, यावेळी ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा एकदा नो कॉन्टॅक्ट. आता मैदानावरती थोडीशी निराशाही जाणवायला लागले, कारण मागचे काही बॉल जर पाहिले तर योगेशनं मात्र या मॅचवरती थोडीशी आपली पकड बनवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. आतापर्यंत या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा आल्यात. शेवटचा बॉल. लाजबाब गोलंदाजी असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. काय खेळ राहिला, एक बहारदार इनिंग त्याच्या माध्यमातून आली. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय आणि चांगली फेकी देखील झाली आहे. तुम्ही चेंडू कसा अडवताय याला महत्व नाहीये, परंतु तुम्ही कसा चेंडू फेकताय याला महत्व आहे. पहिल्या विकेटचं पतन होतंय, गॉन. थँक्यू. नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मालिकेवरची ट्रॉफी आपण पाहतोय आणि त्यांच्याकडून आपल्याला पुरस्कृत झाली आहे. ते मात्र गणेशजी तांबे साहेब या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित आहेत. अगदी आदरपूर्वक आपलं साहेब स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या मैदानाच्या आतमध्ये. माफ करा, 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. एक दुसऱ्या फेरीतील पहिली लढत एका वेगळ्या उंचीवर आपल्याला पाहायला भेटते आणि आपण जर पाहिलं तर क्रिकेटचा खेळ आहे, कारण का समोर देखील बॅटर चांगले आहेत आणि धावा चेस होऊ शकतात आणि डिपेंड देखील होऊ शकतात. क्रिकेटचा खेळ आहे. पहिला बॉल ऑन साईडला एकदा घेण्याचा प्रयत्न, डेंजर एंडला थ्रो, नयनची विकेट महत्वाची होती आणि नयन बॉलवरती बाद झालाय वाईट आणि त्याच्याबरोबर विकेट, फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू. पहिल्याच बॉलवरती वाईट बॉल आला होता. संयम राखणं गरजेचं होतं का, कारण दुसऱ्या बाजूला नयनकडे स्ट्राईक होती. त्या नयनच्या बॅटमधून या मॅचमध्ये षटकार चौकाराचं बरंच काही आपण कामतेकरजी पाहिलं होतं आणि वाईट गेल्यानंतर जी एकदा सोडण्याचा प्रयत्न झाला तिथे एक महत्वाची विकेट गेली का, कारण सलामीला आलेला फलंदाज आणि त्याला स्ट्राईकवरती ठेवणं तितकंच महत्वाचं होतं का, हे बरेचसे प्रश्न आहेत. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला जागा नाही आणि जर तर शिवाय कामतेकरची क्रिकेटही नाही. आता येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये मॅचला जिंकण्यासाठी 23 धावांची गरज उरले. 6 बॉल अँड रिक्वायर्ड रन्स 23. कोणता संघ या मॅचमध्ये बाजी मारेल येणारे 6 चेंडू सांगून जातील. नक्कीच जोपर्यंत आपण शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही तोपर्यंत कुठचंच बाकी दिशांची आपण या ठिकाणी सांगू शकत नाहीये, कारण का हा क्रिकेटचा खेळ आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चुकी होते आणि चुकीला माफी नाहीयेत. रन कशाही येऊत, परंतु क्रिकेटमध्ये धावा येणं हे मात्र दिशांची महत्वाचे. थँक्यू थँक्यू. पहिला चेंडू वाईट गेला, इथून चौकार आला. इक्वेशन पुन्हा एकदा बदललं जाईल. 5 बॉलमध्ये करायचे 19 धावा, येणारे 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा एक महत्वाचा नियम आहे. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅट आणि बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट आणि आणखी एक बॉल मैदानावरची डॉटच्या माध्यमातून डिलिव्हर्ड झालाय. येणारा एक निर्धाव चेंडू बॅटिंग करणाऱ्या संघावरती कामतेकरची प्रेशर नक्कीच वाढवेल. त्यामुळे तुम्हाला धावा काढाव्या लागतील, धावा शोधाव्या लागतील आणि ही मॅच जिंकण्यासाठी यापेक्षा उत्तम वेळ नाहीये. म्हणजे तुम्हाला हिरो बनायचं असेल तरी एक उत्तम वेळ आहे. इथून जर तुम्ही संघाला जिंकवलात तर आजच्या मॅचचा तुम्ही हिरो जरूर बनवू शकता आणि ते फटके येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा अप्रतिम बॉल, बॉलरला अगदी फॉलो केलं, बॉलर बॅकफुटला गेले होते, पॅडवरती बॉल, एक सिंगल धाव आली, स्ट्राईक रोटेट आणि अंपायरचं सिग्नल आपण पाहताय.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 लेग बाय इंडिकेट करतो आणि तो एक एक्स्ट्रा रन संघाच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचला 27, 27च्या घरात. नक्कीच कुठेतरी अजूनही हिरो बनण्याची संधी दिशांची निर्माण झाली आहे, कारण का धावफलक जर पाहिले तर जाऊन पोहोचले 27. अजूनही फटका तर आलाय, परंतु त्या ठिकाणी सागर आहे आणि कोणतीही चुकी करणार नाहीये, कारण का क्षेत्ररक्षणला जब्बाब आतापर्यंत राहिले. एकच धाव मिळेल आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 28. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 more to डाऊन म्हणजे जवळजवळ मॅच मधले हवा काढून टाकले गोलंदाज सुबोधनं. मोठे फटके दिले नाहीत, बॅटरला जखडून ठेवलं. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. मॅच मध्ये 45 धावांचं टार्गेट आहे आणि या 2 बॉलवरती मैदानावरती काय घडेल. सुबोधचा पुढचा बॉल यावेळी स्विंग आणि मिस. बॅट आणि बॉल मध्ये कोणत्या प्रकारचा कॉन्टॅक्ट नाही. सुरुवातीला मी कामतेकरची फार आपण चर्चा केली होती. पहिलाच बॉल वाईट आला आणि जिथे नयनची विकेट दिली या मॅच मध्ये कदाचित तो टर्निंग पॉईंट होता, कारण सलामीला आलेला नयन त्याच्या बॅटमधून एक चौकार षटकार आला होता. वाईट वरती त्याला स्ट्राईकला ठेवणे तितकंच महत्वाचं होणार. 6 बॉलवरती तो एक असा बॅटर आहे जो मॅच मध्ये बरंच दमकम ठेवणारा खेळाडू होता. मात्र रनआउट झाल्यानंतर मॅच मध्ये तो टर्निंग पॉईंट पाहिला आणि तिथून जी मॅच टर्न झाली अक्षरशः या मॅच मध्ये एका हाती आपली सत्ता गाजवत असताना YCC वाकी हा संघ मात्र या मॅचचा विनर संघ ठरलाय आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. नेक्स्ट मॅच साठी विनंती आहे, ब्राह्मणदेव क्रिकेट संघ पहिली वाडी आपण टॉस जिंकलाय आणि लगेचच संघ घेऊन मैदानावरती या. मॅचला सुरुवात होईल तो